2019 साली संसदेमध्ये पारित जरी झाला असला तरी देशभरातील या कायद्याविरोधातील आंदोलनामुळे याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती। केंद्र सरकारने CAA अधिसूचना जारी केली आहे। याबाबतची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे। या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे। धार्मिक छळामुळे या तिन्ही देशांमधून पळ काढून भारतात आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल। हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन या 6 धार्मिक अल्पसंख्याक लोकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे। सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणं आवश्यक आहे। परंतु CAA मुळे ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवरती येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारने हा एक मोठा निर्णय घेतला आहे। आता याचं रूपांतर जे आहे ते पूर्णपणे कायद्यात होणार आहे।